श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुदाम देवांच्या पत्नीने आपला नवरा जातो आहे आणि भगवंताची भेट घेतो आहे. चला, आपलं दारिद्र्य तरी आता नाहीसं होईल. भगवंत यांना काही रिकाम्या हाताने पाठवणार नाही, काही ना काही तो देईल असा मनाशी विचार करून तिने शेजार पाजारच्या काही ब्राह्मणांच्या घरातून मागून 4 मुठी पोहे आणले आणि एका फडक्यामध्ये बांधून भगवंतांना भेट देण्यासाठी आपल्या पतीजवळ दिले. तो श्रेष्ठ ब्राह्मण सुदामदेव हे पोहे घेऊन द्वारकेमध्ये जाण्यासाठी निघाला. फार लांब होती हो द्वारका, आणि हा गरीब, जवळ पैसा नाही, कोणती सामुग्री नाही, घोडा नाही की रथ नाही, पायीच निघाला बिचारा. बरेच दिवस प्रवास करून चालत 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 पोटात अन्नाचा कण नाही, उपाशी, आणि एवढा लांबचा प्रवास करून थकून गेला बिचारा. द्वारकेमध्ये पोहोचला आणि एका झाडाखाली बसून राहिला. अतिशय दमला होता, पोटामध्ये भूक लागली होती, उभं राहायची देखील ताकद नव्हती. शेजारीच वाहणाऱ्या एका झऱ्याचं पाणी प्याला. परत उठून पुढे चालू लागला. त्याला नेमकं भगवान गोपाल कृष्णांचं घर कोणतं हे काही समजेना. कारण द्वारकेमध्ये सगळी घरं एकसारखीच, त्यामुळे याला काही कळेना. त्याने एका द्वारका निवासी व्यक्तीला विचारलं, भगवान श्रीकृष्णांचं घर कोणतं हो? आपल्या या द्वारकेच्या राणाबद्दल, परमात्मा परमेश्वराबद्दल हा दरिद्री ब्राह्मण विचारतोय हे पाहून मोठ्या कुतूहलाने आणि कुत्सितपणे त्याने त्या सुदामदेवाकडे पाहिलं. असं काही पाहिलं की त्याचा भाव असा होता, अरे दरिद्री ब्राह्मणा, तुला माझ्या राजाचा पत्ता घेऊन काय करायचं? त्यामुळे त्याने पत्ता तर सांगितलाच नाही, उलट याचीच चेष्टा मस्करी करून निघून गेला. त्याने दुसऱ्या माणसाला विचारलं, तिसऱ्या माणसाला विचारलं, आणि तुमचे राजे साहेब आणि मी, आम्ही दोघं एका वर्गात शिकत होतो. तो माझा सहअध्यायी होता. हे ऐकून तर लोक आणखीनच फिदी फिदी हसून त्याची चेष्टा करू लागले. एका वृद्ध गृहस्थाला त्याची दया आली.
त्याने भगवान श्रीकृष्णांच्या घरापर्यंत त्याला नेलं. परंतु याचे फाटके कपडे, बावळा वेश, खपाटीला गेलेलं पोट, अत्यंत कृश झालेलं शरीर आणि याची ती दारिद्र्य अवस्था पाहून द्वारपाल काही याला आत सोडेनात. हा पुन्हा पुन्हा त्यांना आर्जव करू लागला, विनंती करू लागला, अहो तुम्ही नुसतं आत जाऊन भगवान श्रीकृष्णांना निरोप द्या, म्हणो तुमचा बालपणीचा मित्र सुदामाला आहे. आपल्या राजाचा असा हा दरिद्री मित्र असू शकतो का? हे कसं शक्य आहे? इतका दरिद्री मित्र कसा असेल? आणि म्हणून कोणी त्याचं ऐकायलाच तयार नाही. हा विनंती करत होता, अहो कुणीतरी आत जाऊन भगवंतांना सांगा फक्त, सुदामा आलाय. एका द्वारपालाला त्याची दयावाली. तो म्हणाला, आपण सांगूया, म्हणजे मग भगवान श्रीकृष्ण याची कशी फजिती करतील ते तरी आपल्याला पाहायला मिळेल. भगवंताचा मित्र म्हणवतोय काय? स्वतः इतका दारिद्र्य असताना आमच्या राजाचा मित्र म्हणून सांगतोय. आता भगवंतच याचं काय करायचं ते करतील. चला आपल्याला तेवढीच गंमत पाहायला मिळेल, असा विचार करून त्या द्वारपालाने आतमध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णांना निरोप दिला. महाराज, कोणीतरी आपला बालपणीचा मित्र आलेला आहे आणि तो आम्हाला असं सांगतोय की आम्ही तुमचे राजेसाहेब आणि मी एका वर्गात होतो, आम्ही एकाच गुरूंकडे शिकत होतो, आम्हाला काही त्याचं हे बोलणं खरं वाटत नाहीये. तो अत्यंत दरिद्री, फाटकी वस्त्रे नेसलेला, अत्यंत कृश झालेला एक ब्राह्मण, पायामध्ये त्याच्या जोडे पण नाहीयेत, अनवाणी पायाने आलाय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे तुम्ही त्याचं नाव तरी विचारलत की नाही? हो, तो आपलं नाव सुदाम म्हणून सांगतोय. काय काय सांगतोस? काय सुदाम आलाय आणि आमच्या घरी? नुसता सुदाम हा शब्द ऐकला मात्र भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावरून ताडकन उठले आणि धावत पळत दरवाजापर्यंत आले. त्यांनी सर्व द्वारपालांना बाजूला व्हा, बाजूला व्हा अशी आज्ञा केली आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण सुदाम देवांचं स्वागत करण्यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आले. आपल्या या बालपणीच्या मित्राला पाहून भगवंताचे डोळे पाणावले. अरे सुदामा, अरे सुदामा, काय रे तुझी ही अवस्था? असं म्हणून भगवंतानी कडकडून सुदामदेवांना आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळलं
आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्याला चिंब भिजवून टाकलं. आपला राजा एका फाटक्या माणसाला मिठी मारतोय आणि त्याला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळतोय. हे दृश्य पाहून सारेच जण आश्चर्यचकित झाले. भगवंतानी बराच वेळ त्याला आपल्या बाहुपाशामध्ये घट्ट धरलं. आपल्या अश्रूंनी त्याच्या शरीरावर अभिषेक केला, त्याला भिजवून टाकलं. बराच वेळपर्यंत श्रीकृष्ण त्याला कवटाळून उभे होते. मग अत्यंत प्रेमाने त्याचा हात धरून, अत्यंत आदबीने, अत्यंत सन्मानाने त्याला आपल्या महालापर्यंत आणलं. आपल्या अंतःपुरात नेलं. आणि जिथे रुक्मिणी देवी विश्रांती घेते, जिथे भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेतात, अशा मोठ्या पलंगावर त्यांना अत्यंत प्रेमाने बसवलं. भगवंतानी रुक्मिणीला आज्ञा केली, रुक्मिणी जा ताबडतोब पाद्यपूजेची तयारी कर. पूजनाचं सारं साहित्य घेऊन ये. भगवंतानीच रुक्मिणीला असं सांगितल्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या अनेक दासदासी ताबडतोब धावल्या. काही क्षणातच पाद्यपूजेची तयारी अत्यंत उत्कृष्टपणे सारं साहित्य घेऊन सगळ्या दासी आणि स्वतः रुक्मिणी तिथे हजर झाली. भगवंतानी मोठ्या प्रेमाने सुदामदेवाच्या पायाशी बसून त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले आणि एका मोठ्या घंगाळ्यामध्ये सुंदर अत्तर मिश्रित सुवासिक असं जल पाद्यपूजेसाठी आणवलं गेलं. भगवंतानी स्वतः भगवान देवांचे पाय त्या मोठ्या घंगाळ्यामध्ये ठेवले. रुक्मिणी स्वतः पाणी घालू लागली आणि भगवान आपल्या हाताने पाय चोळून चोळून धुवू लागले. भगवंताने सुदामदेवांचे पाय स्वच्छ केले. त्याच्यामध्ये अडकलेली माती, धूळ, वाळूचे कण त्यांनी अत्यंत हळुवारपणे ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ केले, काढले. सुदामदेवांचे पाय धुवून झाल्यावर त्यांच्या चरणाचं ते उदक भगवंतानी आपल्या मस्तकावर धारण केलं. रुक्मिणीच्याही मस्तकावर भगवंतानी ते प्रोक्षण केलं. मग साऱ्यांना भगवंतानी सांगितलं,
हे सुदाम देवांचं चरण तीर्थ आपापल्या मस्तकावर शिंपडून घ्या. मग भगवंतानी स्वतः त्याचे पाय पुसले. त्याला उत्तम प्रकारचं सुवासिक तेल लावलं. भगवंतानी स्वतः सुदामदेवांचे पाय चेपले. त्यांच्या पायाला मसाज केला. अत्यंत प्रेमाने म्हणाले, सुदामा, इतक्या लांब आलास रे, दमला असशील ना. आता पूजन झालं की आपण स्नान करू आणि स्नान झाल्यावर भोजन करून तू विश्रांती घे, म्हणजे तुझा थकवा दूर होईल. सुदामदेवांची पाद्यपूजा झाली. त्यांच्या चरणाचं उदक साऱ्यांनी आपल्या मस्तकी धारण केलं. त्यांना थोडासा फलाहार देण्यात आला. त्यानंतर स्वतः भगवंतानी आणि रुक्मिणीने सुदामदेवांना शाही स्नान घातलं. साऱ्या सेविका, साऱ्या दासी सेवेला हजर होत्या, तत्पर होत्या. स्नानानंतर सुदामदेवांना उंची वस्त्रे नेसण्यासाठी देण्यात आली. गोपाल कृष्ण भगवान की जय.